नमस्कार. तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल, खूपच छान रेसिपी आज आपण बनवणार आहोत. काहींना माहिती असते, काहींना माहीत नसते. तर त्यासाठी आहे ना, चला तर मग इथं आहे ना, मी 1 वाटी खोबऱ्याची कीस करून घेतलेली आहे. तर वाटी छोटीशी होती, तर पूर्ण वाटी मी इथं किसून घेतलेली आहे. आणि गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर खोबऱ्याची कीस टाकून घेतलेली. त्यानंतर आता मी इथं 4 ते 5 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. या मिरच्या ना तिखटवाल्या आहेत बरं का. कारण की माझी गेल्या वर्षीची चटणी पूर्ण फिक्कट झालेली, पिवळी झालेली, त्याच्यासाठी मी या तिखट मिरच्या वापरते. त्यानंतर मी कांदे भाजलेले, 3 कांदे भाजलेले आणि अद्रक लसूण टाकून घेतलेले मी इथं. लसूण निवडलेले 5 ते 6 कापोड्या आणि 3 कांदे भाजून घेतलेले. मी ते भाजलेले कांदे पण इथं खोबऱ्याच्या कीसोबत छान मस्त आपल्याला परतून घ्यायचे. तुम्ही तेल पण टाकू शकता, पण मी तेल का बरं टाकत नाही, कारण की खोबऱ्याचा कीस आहे ना आपला असा थोडासा चटचटीत होऊन जातो. त्यासाठी मी सुक्कं जिथं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे बघा. खोबऱ्याला आधीच तेल सुटतं त्यासाठी. तर चला आता याचं आहे ना आपण थोडंसं गार होऊ द्यायचं, नंतर वाटण करून घ्यायचं आहे. आता हे गार झालं तोपर्यंत मी कपडे टाकून आलेली बाहेर. आता हे गार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आता आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर आपल्याला आहे ना जे काही मसाले टाकायचे ना याच्यामध्ये, ते मसाले पण टाकून घ्यायचे. आता इथं मी टाकणार आहे जिरं, त्यानंतर गरम मसाला, हा ना आपला घरचा बनवलेला मसाला आहे, आणि त्यानंतर ही कश्मीरी लाल मिरची आहे, आणि त्यानंतर ही माझी घरची मिरची आहे, अशी पिवळी पिवळी होऊन गेलेली, ती हळदसारखी दिसते. हे बघा, आता ही हळद टाकलेली मी. हळद आणि ती चटणीमध्ये काहीसुद्धा फरक नाही आहे, पण खायला पण चव देत नाही, म्हणून मी थोडीशी ही तिखटवाली मिरची आणि लाल मिरच्या वापरून घेतलेला आहे. तर बघा इथे ना वाटण करून घेतलेलं आहे मी, आणि ही भाजी अगदी चवदार बनणार आहे. तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ. भाजीचं खूप टेन्शन राहतं. भाजीपाला पण तेच तेच, गिलके, दोडके, आमके, डमके, वांगे, बटाटे खाऊन खाऊन कंटाळा येतो. त्यासाठी ही न्यू रेसिपी तुम्ही नक्कीच बघा. आता मी गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये 2 ते 3 पड्या एवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल तापू द्यायचं आहे ना आपल्याला. इथं मसाला टाकून घ्यायचा आहे, जो काही आपण वाटण केलेलं आहे ना तो मसाला आपल्याला इथं टाकून घ्यायचा आणि याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या झाकणला पण लागलेलं आहे ना, भांड्याच्या झाकणला, ते पण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे बघा. आणि हा मसाला आपल्याला छान मस्त असा परतून घ्यायचा आहे. आणि एकदा कधी तुम्ही ही रेसिपी बनवणार ना, तर तुमचे घरचे नक्कीच सांगतील की हीच रेसिपी अजून एकदा बनव. असं इतकी छान आणि इतकी टेस्टी लागते ना, तुम्ही नक्कीच बनवून बघा. तर बघा आपलं आहे ना मस्तपैकी ना मसाला आपला इथं मस्तपैकी परतवण्यात आलेला आहे बघा. तेल पण आजूबाजू सोडून दिलेलं आहे त्या मसाल्याने. खूप छान मस्त आपला इथं मसाला परतून झालेला आहे. 5 मिनटं तरी याला असं परतवत राहायचं आहे बघा. अगदी तेल पूर्णपणे सुटून गेलेलं आहे मसाल्यामधून. तर आपल्याला आहे ना आता इथं आहे ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आज आहे ना कोथिंबीर, आता 2-3 दिवसापासूनची कोथिंबीरच संपून गेलेली, माझी कोथिंबीरच नाही आहे माझ्याकडे. तर चला आता इथं आहे ना बघा मसाला मस्तपैकी मी इथं परतून घेते. आता आपल्याला 1 ते 1.5 ग्लास इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आधी काही परतवायचं नाही आहे, म्हणून गार पाणी टाकलं ना तरीसुद्धा चालतं. हे बघा मिक्सरचं भांडं परत धुवून घेतलेलं आहे, ते पण धुवून आपल्याला इथं आधी टाकून घ्यायचं आहे. आणि याला पण असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचे. साईडला दूध तापवून ठेवून दिलेलं आहे मी. आता मसाला आपला इथं छान परतून झालेला आहे. आपल्याला आता इथं 1.5 ते 2 ग्लास, आपल्याला जेवढी भाजी करायची, आपण जेवढे मसाले घेतले ना त्या हिशोबाने आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा मी आता हा 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर हा 2 ग्लास पाणी मी इथं ॲड केलेलं आहे. आणि त्याला पण छान असं मिक्स करून घेऊया आपण. खोबऱ्याचं थोडंसं तुकडं राहून गेलेलं आहे. तर बघा याला आता छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला इथं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. हे बघा आता भाजी आपल्याला छान उकळायला लागली आहे. आता हे भाजीचं थोडंसं गॅस मी कमी करते, आणि आपल्याला आहे नाही तर मी आज बनवणार आहे पाटवड्यांची मस्तपैकी झणझणीत अशी रेसिपी. तर चला हे बघा दूध पण छान मस्त असं तापून झालेलं आहे, तापायला ठेवलेलं होतं.
आणि हे दुसऱ्या पातेलीमध्ये आहे ना आधीचं दूध येते. तर बघा इथं आहे ना असं 2 स्पून भरून, मोठा स्पून आहे म्हणजे प्लास्टिकचा, ते भरून मी इथं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला इथं आहे ना बेसनचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं आहे ना सुंठ पावडर टाकायचं आहे, थोडंसं जिरं धण्याचं पूड टाकायची, पावडर टाकायचे आहे, त्यानंतर चटणी टाकायची, तिखट चटणी, फिकट चटणी, त्यानंतर थोडंसं आपल्याला इथं मीठ टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या दिवसामध्ये ना ही पाटोळींची भाजी खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते. आणि कसं असतं ना या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये ना असं आपल्याला पालेभाज्या खायला आवडत नाही. ते पालेभाज्या तर खरं हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये छान लागतात. आणि या दिवसामध्ये पावसाळ्यात तर आपल्याला असं मठाची डाळ, मुगाची डाळ, मस्तपैकी मूग, मठ हे असंच खायला आवडतात. तर त्यामुळे म्हटलं चला ताईंना रेसिपी करून दाखवते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण जसं काही चपात्यांचं पीठ भिजतो ना तसंच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला अजिबात पातळ भिजायचं नाही. पातळ जर झालं तर तुम्हाला आहे ना डबूकड्या सोडाव्या लागतील. पण आपल्याला डबूकड्या न करता पाटवड्या बनवायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला असंच पीठ भिजावं लागणार आहे. आता हे आजूबाजू थोडंसं सुक्कं होतं ना त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि बघा पीठ छान असं मस्तपैकी मळून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला याचे छोटे छोटे 2 गोळे करून घ्यायचे, पूर्णपणे असं मऊ करून घ्यायचे त्याला. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे पूर्ण असं एकजीव होतो ना, पाटवड्या पण छान येतात. तर आपल्याला आता मस्तपैकी 2 गोळे करून घ्यायचे याचे. आणि एकच गोळा लाटता येणार नाही कारण की थोडा मोठा गोळा होऊन जातो आणि माझं पोळपाट पण छोटंसं आहे. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी असे 2 गोळे करून घेतलेले. आपल्याला आता आहे ना एक एक करून याच्या पाटवड्या बनवून घ्यायच्या आहे. आणि कशा पाटवड्या बनवते मी ते पण तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. आता मी इथं घेतलेलं आहे पोळपाट. त्यानंतर पोळपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पीठ लावून जरी लाटलं ना तरी पण चालेल, पण मी तर तेलच लावून लाटते. आता गोळा थोडासा असा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे ना आपण जसं चपाती लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे याला. एवढे चपातीला आपण पीठ लावतो, याला पण तुम्ही पीठ लावून लाटलं ना तरी पण चालेल. पण कसं तेल लावून लाटलं ना तर आपल्याला जे आपण पाटवड्या पाडतो ना त्याला त्रास होत नाही, पटकन पडतात ते. त्यासाठी मी तेल लावून लाटते. आणि जसं की पीठ लावून लाटतं ना, पोळी कशी आपली पिठाने पटपट सरकते ना, तसं जेव्हा आपण पाटवड्या बनवतोय ना तेव्हा अशी सरकत जाते ती पाटवड्या, व्यवस्थित पडत नाही. आणि तेलाचं कसं थोडंसं असं चिपकून राहतं ना पोळपाटला, पाटवड्या आपल्या छान पडतात. तर त्यासाठी. तर बघा आता असं मोठं लाटून घेतलेलं आहे मी. तर चला आपण याच्या ना आता पाटवड्या बनवून घेऊया. आता आपला पण रस्सा छान मस्त असा उकडून झालेला आहे. आता आपल्याला पाटवड्या करून घ्यायच्या इथं. आता तुम्ही बघू शकता छान आणि मस्त आपल्या छोट्या छोट्या, जास्त मोठ्या पण अशा पाटोड्या एक गोळ्याच्या पाडून आपल्या तयार झालेल्या आहे. आता दुसऱ्या गोळ्याच्या पण अशाच पाटोड्या आपण पाडून घेऊया. चला तर आपला रस्सा छान मस्त असा उकडून झालेला आहे. तर चला आपण या पाटोड्या ना रस्सामध्ये सोडूया. हे बघा आपली भाजी छान मस्त उकडून गेलेली.
आता आपल्याला सर्व काय पाटवड्या इथं टाकून घ्यायचं आहे. आणि हे जे पीठ आहे ना, बेसनचं पीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता. हे माझं घरचं दळलेलं पीठ आहे. तर घरीच डाळ दळलेली होती ना, त्याचंच पीठ आहे. तुम्ही सम्राटचं पण बनवू शकता किंवा असं कोणतं पीठ असेल ना बेसनचं, पण बेसनचंच पीठचं म्हणजे डाळीचंच पीठचं बनवायचं. तर त्याचं पण तुम्ही बनवू शकता. आणि या बघा किती छान आणि किती मस्त पाटवड्या आपल्या इथं टाकल्या गेलेल्या आहे. तर चला आता भाजी आपल्याला मिक्स करून घेऊया. पूर्ण पाटवड्या मी दुसऱ्या गोड्याच्या पण पाटवड्या मी ह्या बघा लाटून घेतलेल्या आहे. आता सर्व काही पाटवड्या मी इथं सोडून दिलेल्या आहे. आणि भाजी बघा आपल्या भाजीला आहे ना छान आजूबाजू कडीकडीने किती छान असं तरण येतं आहे ना. आणि तुम्हाला माहिती आहे भाज्यांमध्ये मी जास्त तेल वापरत नाही, कारण की आमच्या राखूला जास्त तेल चालत नाही. आणि म्हणजे सगळ्यांसाठी हे छान गोष्ट आहे की तेल थोडंसं कमी वापरा, कारण की आपल्या शरीरासाठी ते पूर्ण हानिकारक असतं. आपल्याला खायला तर खूप छान चव येते, तर पण आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. कधी कधी अवकाळी तर खाऊन घ्यायचं, पण हमेशा नाही खायचं. तर बघा तरीसुद्धा आहे ना किती छान मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. तर आता भाजी इथं पूर्णपणे उकळायला लागली बघा. आता जास्ती जर उकळायला लागली भाजी तर मग तरण तर ते सर्व काही फाकून जातं. आता मी जे काय ताट होता ना तो ते धुवून इथं पाणी टाकून दिलेलं आहे, म्हणजे भाजी आपली थोडीशी दाटसर होऊन जाते त्यासाठी. तर बघा आता आहे ना मस्त गॅस कमी करून दिलेला आहे मी. भाजी आपली इथं छान उकडते आणि आपल्या पाटवड्या छान मस्त अशा शिजून जाणार. कमी आचवर आहे ना आपल्या पाटवड्या छान मस्त अशी शिजतात. चला भाजी आपली इथं आता छान झालेली आहे. आता भाजीसोबत खायला आहे ना बाजरीचं पीठ नव्हतं, नाहीतर आहे ना बाजरीच्या भाकरचा मस्तपैकी असा चुरा करायचा, ही भाजी वरतून टाकायची, निंबू पिळायच्या, सोबत कांदा. वाव, एक नंबर जेवण. पुरणपोळीचं जेवणने तुमचं पोट नाही भरणार एवढं या भाजीने पोट भरतं आणि मनसुद्धा भरतं. तर बघा आता मी इथं राईस पण लावून देणार आहे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी राईससाठी. आता तांदूळ धुवून घेतलेले, तांदूळ पण इथं टाकते मी. आता राशनच्या तांदूळचा भात खायचा होता म्हणून राशनच्या तांदूळचा भात मी इथं टाकलेला आहे. तर चला आता आहे ना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे. तर हे बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे मी. कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून कुकर बंद झाकण गॅस बंद करायचा आहे. बघा मी तर आता झाकण लावून दिलेले 2 शिट्ट्या. 1 शिट्टी मी तर आहे ना कधी कधी एकच शिट्टी घेते, गॅस बंद करते, म्हणजे वाफेवरच आपला भात इतका छान होतो ना, खूपच छान होता. आता आपला इथं आहे ना भाजी पण झालेली आहे, आपला इथं आहे ना आता भात पण झालेला आहे, दूध पण गरम करून झालेलं आहे, ही आधीचं दूध आहे ते पण झालेलं आहे. गॅस ओटा पण मी आता क्लीन करून घेतलेला आहे, कारण की जेवण करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मला गॅस ओटा क्लीन केल्याशिवाय जेवण करायला आवडत नाही. आणि आता देव पण मस्तपैकी देवपूजा माझी सकाळची झालेली होती बघा. दिवा आता विझण्यात आहे. तर आता 12 वाजून गेलेले, दिवा पण विझून चाललेला आहे. आता भाजी पण आपली छान मस्त झालेली आहे. आपल्याला गॅस इथं बंद करायचा आहे. चला तर मग कसा तुम्हाला आजचा व्हिडिओ वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असतील आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्या ताईंनी सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आता इथं तुम्हाला दाखवते मी सर्व काय, मी काय काय बनवलं, काय काय नाही बनवलं. तुम्हाला तर आधीच दाखवून दिलेलं आहे मी, पण आता बघा फ्रंट कॅमेराने मी तुम्हाला इथं दाखवते सर्व काही. तर चला असाच माझा व्हिडिओ पाहत जा. आता भांडे पण इथं आहे ना कोमल घासून गेलेले आहे, कपडे पण इथं सकाळचे धुवून टाकलेले. हे भांडे पण आहे ना आज कोमल उशिरा आली होती, म्हणजे रात्रीचेच भांडे कोमलने घासलेले, उशिरा आली होती ती आज. कमलगठ्ठ्याची माळ तुटून गेलेले, ती पण माळ मला पोडायची. आणि ही आहे ना राशाची माऊ बघा, ते ना परत परत किचनमध्ये घेऊन येते तिला. तर चला म्हटलं राशाची माऊ पण तुम्हाला दाखवू मी. तर चला बघा किचन ओटा छान मस्त साफ करून घेतलेला आहे. चला तर मग आता या सर्वजण जेवायला. तुम्हाला जर पाटवड्यांची भाजी नक्कीच आवडली असेल तर या नक्की जेवायला. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आता मी पण यांना वाढून दिलं आणि मी पण ताट केलेलं आहे बघा. मी पण आता बसलेली आहे तर जेवणाला. तर तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देते, या तुम्ही पण जेवण करायला. आज थोडा जेवणाला उशीरच होऊन गेलेला आहे. स्वयंपाक करता करता 12 साडेबारा झाले होते मला. त्यानंतर किचन ओटा क्लीन केला, सर्व काही आवरलं.
तर तोपर्यंत आहे ना राशाला झोपत होती अंशू. मग झालं, मग अंशूने पण वाढून घेतलेलं आहे. आता तिला राखू पण जेवण करतोय, हे पण जेवण करत आहे. आता मी पण बसलेले इथं जेवणाला. बघा तर मग छान झाली भाजी, एकच नंबर झालेली भाजी. चला, माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावाहून, कोणत्या देशाहून, कोणत्या परदेशाहून बघताय तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय. उद्या नक्कीच भेटू लवकर.